एवढं प्रेम मला सारखं वाटतं, मी कसं रे तुमचं परतफेड करू, कसं करू, काय मी माझ्या कातड्याचे जोडे जरी केले आणि तुमच्या पायात धरले जरी मी तुमचे हे कर्ज करू शकणार. म्हणजे काय नेहमी त्यांच्या जीवनात म्हणायचे की मी कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घालीन. मला तेव्हा त्याच्या भावना समजत नव्हत्या, पण जेव्हा माझे वडील हयात नाही राहिले, आजही त्यांचं नाव घेऊन तुमच्या डोळ्याला तुम्ही पदर लावता, तुमचा गमचा तुमचे डोळे पुसण्यासाठी चेहऱ्याकडे वळतो, तेव्हा वाटतं की ह्या कातड्याच्या जोडे करण्याची काय किंमत असेल. त्यांचं तर झालं, त्यांच्या नंतर इतकं प्रेम तुम्ही मला दिलं. अरे मला ते सांगायला होते संचालन करणारे की ताई मंत्री होणार का, आमची पोरगी मंत्री होऊ दे, आमची पोरगी मंत्री होऊ दे. आता मी मंत्री होऊन काय तुमचे सोन्याचे कौलं लागणार होते. पण किती प्रेम, किती विश्वास, की गोपीनाथ मुंडे ह्या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे तुमचा, की तुम्हाला विश्वास की आपली ताई जर झाली तर ती गरिबासाठी, वंचितासाठी, पीडितांसाठी जात धर्म भाषा पंथ सगळं विसरून काम करेल आणि कधी ती रुकणार नाही, कुणासमोर झुकणार नाही. आमची पण मान टाईट राहील. आईसाहेब म्हणाले कॉलर टाईट, आता म्हणजे एवढ्यांना तर कॉलर बी नाही, हा तरी पण मान टाईट. इतकं प्रेम मी कशाने परतफेड करू मला माहित नाही, पण केवळ तुमच्या इच्छेमुळं, तुमच्या आशीर्वादामुळे मी आज इथे आहे. मी आता म्हणलं लोकसभेला माझा पराभव झाला, बापड्यांनी माझ्या भावांनी आत्महत्या केल्या, इतकं प्रेम तुम्ही मला दिलं. मी शपथ तर मुंडे साहेबांच्या चितेवरच खाल्ली आहे की गोपीनाथ मुंडे नाव मी जगाला विसरू देणार नाही. पण त्या दिवशी शपथ खाल्ली की गोपीनाथ मुंडे साहेबांचा पुतळा जिथं 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 तुम्ही आता पण इथं उभा केलाय, जिथं जिथं उभं करताल, पंकजा मुंडेच्या नावाची एक वीट सुद्धा तुम्ही तिथं उभं करताल असं काम माझ्या हातून झाल्याशिवाय राहिलं. ग्रामविकास मंत्री असताना वाडी वस्त्या तालुक्यापर्यंत रस्ता, पाणी, विकास पोहोचवण्यासाठी मी तळमळ केली. माझ्याकडे टेबलावरचं टेबला खालचं टक्केवारी तोडपाणी काही नसते, माझ्याकडे जे असते ते गरिबाची मागणी आणि माझं देणं. रोज जनता दरबार मी घेते तुमच्या कृपेने. कोणी रोज जनतेला भेटणं सोपं नाही. सकाळी उठले, देवाची पूजा केली, आंघोळ पिंघोळ करून देवाची पूजा करून काही तोंडात घालायच्या आधी, एक घास खायच्या आधी मी आधी लोकांना भेटते. रोज तुम्ही विचारा माझ्या बॉडीगार्डला पियाला, मी गाडीमध्ये रोज सकाळचं पहिलं जेवण खाते, कारण मी शपथ घेतली की मी जोपर्यंत लोकांच्या अर्जांवर सह्या करणार नाही, लोकांना भेटणार नाही, त्यांचे प्रश्न मार्गी लावणार नाही, मी पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा घालत नाही. हे प्रेम आहे. आणि हे प्रेम आता मला माहित नाही पर्यावरण मंत्री म्हणून काय करणार आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही एवढा दुराळा येतो होता. हा दुराळा प्रेमाचा दुराळा आहे. दुराळा करतो म्हणतो ना, पण हे दुराळा करेन तसं दुराळाच करून टाकला. आणि आई साहेबांना म्हणलं, आई साहेब तुम्ही लहान आहेत नाजूक आणि मी आहे एवढी उंच, त्यांना कुठूनही माझं तोंड दिसायले, ते हे धरून माझ्या तोंडावर केलं आहे. आणि पुन्हा नुसतं ते माझे स्वागत करणार नाही, ताईच्या तोंडावर लागलंच पाहिजे असं मारेल. महाराजांना म्हणलं जरा तुम्ही बाजूला सरकार मी पुढे जाते, नाही तर लोक नुसते टाकलाय. ते प्रेम आहे तुमचं. पायावर पाया पडते, ओरखडे घेते, हे जटाचं बघा माझ्या कशा झाल्या, हे तुमचे बॅनरवरचे फोटो म्हणजे माझेच इथे मला विश्वासच बसणार, पण ते माझेच आहे बरं का. आता तुमच्या प्रेमाने असं अवस्था होते माझी. आणि ताई लक्ष्मी बघून आले, मग आपलं असतं कसं लक्ष्मी. पण एक सांगते, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये जसं मुंडे साहेबांनी उजेड पसरवला, मुंडे साहेबांनी सोनं केलं, मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या 11 वर्षानंतर देखील मुंडे साहेबांचं नाव ज्याने मुंडे साहेबांना पाहिलंच नाही तो सुद्धा घेतो, ती सुद्धा घेते. त्यांच्या शोभेल असं काम माझ्या हातून मी करणार आहे. पांढरी रेग आहे मी